अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मनवा नाईक हिनं मतदानाचा हक्क बजावलेला आहे। उत्तर मध्य जो मतदारसंघ आहे तिथून आणि सोबत छत्री देखील आणली आहे, कारण दुपारचे 12 वाजून गेलेले आहेत आणि भर उन्हात खरं तर ती आलेली आहे मतदानाचा हक्क बजावायला। छत्रीचा उपयोग झाला का की मतदान केल्याचा समाधान आहे? नाही, मतदान केल्याचा अर्थात समाधान आहे आणि खूप छान पद्धतीने सगळं ऑर्गनाइज केलेलं आहे। म्हणजे पंखे आहेत, सिनियर सिटीजन्सना जायला आधी जायला जागा देतात, खुर्च्या ठेवल्या आहेत, त्यामुळे इथलं ऑर्गनायझेशन खूप चांगलं आहे। पण मुंबईकर म्हणून आपल्याला घामाची, उन्हाची, पावसाची सवय असतेच, त्यामुळे मी छत्री घेऊन बी सेफ बट मतदान तर केलं पाहिजे असं आले आहे। कसा खासदार हवा असं तुला वाटतं मनात? म्हणजे कारण संसदेत म्हणजे मी दिल्लीत रिपोर्टिंग करतो, तर महाराष्ट्रातले 48 खासदारांमधले मी ॲक्टिव्ह पण बघितले, इनॲक्टिव्ह पण बघितले, ॲब्सेंट बघितले, प्रेझेंट बघितले। तुझ्या मनात नेमका खासदार कसा हवा? दोन प्रकारचा खासदार मला अपेक्षित आहेत, कारण तू लाईक यू राईटली सेड की खासदार हा बऱ्यापैकी दिल्लीत असतो, तर मला माझा खासदार माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीत बट बघण्यात इंटरेस्ट आहे। कारण कॉर्पोरेटर 100% दिसतो आणि माझा आता एक्सपिरियन्स आहे बँड्राईजमध्ये की बँड्राईजमधले कॉर्पोरेटर्स नेहमी अवेलेबल होते, म्हणजे वी कुड जस्ट वॉक इन और कॉल। पण मुंबईचा खासदार म्हणजे आपल्या ह्या कॉन्स्टिट्युएन्सीचा, मुंबईचा नाही आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीचा खासदार हा आपल्याला दिसावा, तो फक्त सेंटरमध्ये असावा असं मला वाटत नाही। ॲट द सेम टाईम एवढ्या मोठ्या पार्लमेंटमध्ये एवढी माणसं बसलेले असताना आपला खासदार काहीतरी म्हणावा, बोलावा, करावं, शुड हॅव अ स्टँडिंग, शुड व्हॉइस वन सेल्फ, असंही मला वाटतं। असं नाही की मला माझा झेंडा लावायचा आहे म्हणून, पण आपल्या समस्या तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। आय एम सेइंग दॅट राईट रेप्रेझेंटेशन ऑफ द कॉन्स्टिट्युएन्सी हॅज टू हॅपन इन दिल्ली आणि द राईट रेप्रेझेंटेटिव्ह हॅज टू बी प्रेझेंट इन माय कॉन्स्टिट्युएन्सी एज वेल। दोन्हीकडे दिसणं गरजेचं आहे, फक्त मत नाही। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणखी एक प्रश्न, सध्या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे त्यावर काय प्रतिक्रिया आहेत? सध्या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण आहे, महाराष्ट्रामध्ये पण आहे, एकंदरीत भारतात सगळीकडे आपल्याला दिसतं। म्हणजे कर्नाटक गव्हर्नमेंटमध्ये झालेलं आहे, आपण वेस्ट बेंगॉलमध्ये पाहिलं, दिल्लीमध्ये पाहिलं। सो आपण वी आर सीइंग अ लॉट ऑफ अपहिवल्ड राजकारण, सगळीकडे सगळं हल्लं आहे, अनस्टेबल आहे, ह्याची भीती वाटते। आपल्याला जर देश म्हणून प्रॉस्पर करायचं असेल, ते इकॉनॉमी वगैरे सगळं मला मान्य आहे, पण एकंदरीत आपले जे ग्रासरूट लेवलचे प्रॉब्लेम्स आहेत, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरचे इश्यूज आहेत, पॉप्युलेशनचे इश्यूज आहेत, हे जे बेसिक इश्यूज आहेत ते आपण बाजूला सारून ह्या अनस्टेबल गव्हर्नमेंटमध्ये रमलो आहे। त्यामुळे आता पण आपण विचार हा पण करतो की गरम होतं, गरम का होतं आहे? तो ग्लोबल वॉर्मिंग हा एक आपल्यासमोरचा प्रश्न आहे, आपला म्हणजे अख्ख्या जगाचा प्रश्न आहे, पण तो राहिला आहे बाजूला आणि आपण विचार करतो की आता ह्याच्यात काय, आता कोणाला मदत दिलं, व्हॉट इज द फिअर? तो आपलं कॉन्सन्ट्रेशन ॲक्च्युली जिथे असायला पाहिजे तिथून आपलं सगळ्यांचं झालं आहे। म्हणजे एका पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टीबद्दल किंवा लीडरबद्दल मी म्हणत नाही, आपलं सगळ्यांचं हल्लं आहे। आणि ते न करता एक स्टेबल गव्हर्नमेंट मिळून, म्हणजे कोणाचंही असो, ते मिळवून आपल्याला ह्या ॲक्च्युअल प्रॉब्लेम्सला लक्ष देणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं। शेवटचा माझा एक प्रश्न, तू सोशल मीडियावर बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतेस। सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधातले नेता म्हणेन मी सध्याचा तरी, जे राहुल गांधी, या दोन्ही नेत्यांबद्दल किंवा या दोन्ही पक्षांबद्दल तुझं नेमकं काय मत आहे? या दोन्ही नेत्यांबद्दल आणि या दोन्ही पक्षांबद्दल विचार करताना सोशल मीडियावरती काय मीम्स येतात ह्याच्यावर आपण ठरवू नये, आपण ॲक्च्युअल काय आहे ह्याचा विचार करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। कारण मीम्स बनवणारी माणसं आमच्या क्षेत्रातली फार हुशार असतात ती खूप छान टॅगलाईन्स बनवतात, ते खूप इंटरेस्टिंग कॉपी पेस्ट करतात, वेगवेगळ्या ठिकाणल्या गोष्टी उचलून त्याचे रेफरन्सेस बांधून एक वेगळाच व्हिडिओ बनवून आपल्याला विकतात आणि मग आपल्याला त्याच्यात ते सत्य वाटायला लागतं आणि ते आपण विकत जातो आणि आपण शेअर करतो आणि व्हायरल करतो, बट दॅट्स नॉट द ट्रूथ। म्हणजे आपण असं म्हणतो ना की मी रोज हसण्याचा फोटो टाकला, ह्याचा अर्थ असा नाही की माझ्या आयुष्यात फक्त सुख आहे, माझ्या आयुष्यात दुःख पण आहे, पण मी तुम्हाला दाखवत नाही आहे। तसंच जे सोशल मीडियावरती सगळं येतं ते सगळं 100% खरं आहे असं नाही आहे। त्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन त्या पॉलिटिकल पार्टीचा, त्या पक्षाचा, त्या लीडरचा विचार करायला हवा। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.